मित्रांनो नमस्कार. माझ्या पाठीमागं आपण पाहताय माशांचा पिंजरा, जो मी 15-20 दिवसापूर्वी केला होता. यामध्ये मी 5,000 मासे सोडले होते कतला, आणि 15 दिवस ठेवून मित्रांनो ते मासे मी आता या शेततळ्यामध्ये सोडलेले आहेत. शेततळ्यात सोडल्यानंतर मी आता वरती बडनेट पण आहे. शेततळ्यात सोडल्यानंतर मित्रांनो हा पिंजरा रिकामा होता, आणि माझ्या बाजूला तुम्ही पाहू शकता हा काळा पाईप जे आहे, हे काळा पाईप SDF पाईप आहे. त्या पाईपाच्या माध्यमातून सायपन पद्धतीनं मी पाणी बाहेर घेतलेलं आहे. विना लाईटीची आवश्यकता नाही, जनरेटरची आवश्यकता नाही, कसलाही 1 रुपया खर्च त्यासाठी मला लागलेला नाही. कारण हे पाईप खूप चांगलं काम करतो, आणि माझ्या दोन्ही बाजूला शेततळ्याच्या उतार आहे. त्यामुळे माझं या ठिकाणी जेवढं क्षेत्र आहे त्या क्षेत्राला सायपन पद्धतीनं पाणी जातं. मात्र यामध्ये एक धोका असतो मित्रांनो, ठिबकचा जर पाणी तुम्ही देत असाल तर यातून डायरेक्टली काडी कचरा जातो, शेवळ जातं. त्यामुळे ठिबक चॉक ऑफ होण्याची धोका असतो. त्याबरोबरच जर शेततळ्यात मासे असतील तर त्या पाईपातून मासेसुद्धा या पाईपाच्या माध्यमातून शेतात जातात. त्यामुळे मासेसुद्धा मरतात. आणि काही मासे जर आपण त्या पाईपाला जाळी बांधली किंवा मच्छरदाणी बांधली तर मित्रांनो त्या ठिकाणी गाळ अडकतो, मासे पण अडकतात, आणि त्यामुळं पाणी ज्या स्पीडनं पाहिजे त्या स्पीडनं पाणी जात नाही, असा आम्हाला अनुभव आलेला आहे. त्यामुळे मी हे जे काही माशासाठी जुगाड केलं होतं, याच जुगाडाचा वापर मी आता यासाठी केलेला आहे. तुम्ही पाहू शकता या बाजूला हा पाईप त्या मी पिंजऱ्यामध्ये सोडलेला आहे, आणि पिंजऱ्यामध्ये सोडल्यामुळं त्या पिंजऱ्यामध्ये कसलाही गाळ येत नाही, मासे येत नाहीत, आणि त्यामुळे जेवढ्या स्पीडनं सायपन पद्धतीनं पाणी बाहेर जायचं ते पाणी या ठिकाणी मित्रांनो बाहेर जात आहे, शेतामध्ये जात आहे. त्यामुळं याचा फायदा मी मासे सोडले यासाठी घेतला. आता याचा फायदा मी सध्या सायपन पद्धतीनं पाणी बाहेर काढण्यासाठी घेतो आहे, कारण निर्मळ स्वच्छ पाणी यातून बाहेर जाणं शक्य होतं. त्यामुळे हा जुगाड आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जाऊन कळवा. पुन्हा वेगळ्या विषयावर मत्स्यपालनासंदर्भामध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.